बघून कळलंच असेल आपण काय बनवतोय आज. आज आपण बनवतोय मस्त अशी शेंगदाणा चिक्की, जी अजिबात दाताला चिटकणार नाही. आणि चिक्कीचा पाक कसा बनवायचा ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात. आज आपण बनवतोय शेंगदाणा चिक्की. त्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेत आणि त्याच वाटीने 1 वाटी गूळ घेतलेला आहे. चिमूटभर सोडा घेतलाय आणि चिमूटभर मीठ घेतलेलं आहे. चला तर मग आता रेसिपी करू. आता चिक्की बनवण्यासाठी आपण थोडंसं तूप त्या ताटाला आधीच लावून घ्यायचं आहे. म्हणजे आपली चिक्की व्यवस्थित निघून जाईल. तर चिक्की बनवण्यासाठी आधी मी शेंगदाणे भाजून घेणार आहे. जास्त भाजायचे नाही आपल्याला, फक्त त्याची साल निघणीपर्यंतच आपल्याला भाजून घ्यायचे व्यवस्थित. शेंगदाणे व्यवस्थित भाजले, त्याची व्यवस्थित साल निघते. आता त्याला एका ताटात काढून आपल्याला गार करून घ्यायचे. आता व्यवस्थित आपल्याला आपले शेंगदाणे ताटात गार करून घ्यायचे. आणि याची साल काढून घ्यायची. शेंगदाण्याची साल मी काढून घेतलेले. आता आपल्याला एक मिक्सरमध्ये एक फेर फिरवून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा. म्हणजे एकाचे 2 होतील इतपतच फिरवायचे, फार असं बारीक नाही फिरवायचे. आता कढईत आपण हा गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे. पूर्ण गुळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे. अगदी कमी गॅसवर आपल्याला हा गुळ वितळवून घ्यायचा आहे. गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे. आता आपण याला पाण्यात टाकून चेक करू. मी आधीच एका कपात पाणी घेतलेलं आहे. आता तुम्ही गुळ बघू शकता. असं आपला पाक अजून कच्चा आहे. गुळ असा तुटला पाहिजे तोवर आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे. तर आपण एकदा पाक आपला परत चेक करून घेऊ.
अजून सुद्धा आपला पाक तयार झालेला नाहीये. परत त्याला ढवळून घ्यायचंय. आता आपण याची पाण्यात टाकून गोळी तयार करून बघितली. असा तुटतोय पाण्यात टाकल्यानंतर. तिथपर्यंत आपल्याला आपला पाक असा शिजवून घ्यायचा आहे. आता पाक आपला तयार झालाय. त्यात टाकायचा आहे चिमूटभर सोडा, म्हणजे आपली चिक्की खाताना दाताला चिपकत नाही. आणि अगदी चिमूटभर मीठ. सोडा टाकल्यामुळे काय होतं, आपली चिक्की जी आहे दाताला चिपकत नाही. आता टाकून घ्यायचंय आपण जे शेंगदाण्याचं कूट तयार केलं होतं ते. व्यवस्थित असं हलवून घ्यायचंय. आता मी गॅस बंद करून घेतलाय. त्याला तूप लावून घेतलं होतं. त्या ताटात आपल्याला ही चिक्की काढून घ्यायची आहे आणि गरम असतानाच हिला व्यवस्थित अशी पसरवून घ्यायची. गरम आहे तोवरच करायची ही प्रोसेस, नाहीतर नंतर होत नाही. मी लाटण्याने असं फिरवून घेते, म्हणजे एकसारखी आपली चिक्की एकसारखी पसरली गेली आहे छान. तरी आपण एक वाटीच्या साह्याने तिला व्यवस्थित अशी पसरवून घेऊ. तुम्ही पोळपाटावर सुद्धा लाटून घेऊ शकता. आता चिक्की कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला असे कट पाडून घ्यायचे. थंडी झाल्यावर चिक्कीला व्यवस्थित कट पडणार नाही. आता कोमट असतानाच आपण याला असे चीर पाडून घेतलेत, कट मारून घेतलेत. आता हे पूर्णपणे गार होऊ द्यायची आहे. गार झाल्यानंतर आपोआप जे तुकडे होतील. आता हिला आपण गार करून घेऊ व्यवस्थित.